नमस्कार मैत्रिणींनो, मालतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत टोमॅटोची एकदम चटपटीत अशी आंबट, गोड, तिखट अशी भाजी। तर मुलांच्या टिफिनसाठी एकदम छान, मुलं सगळा टिफिन संपवूनच येतील इतकी छान ही भाजी तयार होते, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात। तर त्यासाठी बघूया, लगेच सुरुवात करूया। इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे, गॅस चालू केला आहे। त्यामध्ये फोडणीसाठी आपण इथे तेल घालूया। 1 ते 1.5 चमचा, छोटा चमचा घेतलेला आहे तेलाचा। तेल तापलं की त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी। मोहरी आणि जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण इथे मी 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत। मिरच्या ज्या आहेत थोड्या तिखट आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वगैरे घालू शकता। तर हिरव्या मिरच्याची ही भाजी आहे ती खूप छान लागते टोमॅटोची। त्यानंतर इथे आपण घालणार आहोत बारीक चिरलेले 2 कांदे। तर कांद्याचा वापर आहे तो तुम्ही आवडीनुसार करू शकता। मी इथे 2 कांदे घेतले आहेत, अगदी बारीक चिरून घ्यायचे, कारण त्याची कांदा जो आहे भाजला गेला का छानपैकी त्याचा असं गोडसर चव लागते, त्यामुळे टोमॅटोच्या भाजीमध्ये ते खूप छान लागते। बघू शकते इथे छानपैकी कांदा आहे 4 ते 5 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे, अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत। त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे 4 ते 5 टोमॅटो बारीक चिरलेले। ते बघू शकता। यानंतर आपण यामध्ये व्यवस्थित ते मिक्स करून घेऊया कांद्यामध्ये, त्यामुळे कांदाही असं जळणार नाही, कारण कांदा छानपैकी शिजलेला आहे। पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, पुन्हा एकदा चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। थोडीशी हळद घालायची आणि मिक्स केल्यानंतर असे हे सगळे फ्लेवर आहे छान ॲड झाले की चव खूप छान लागते भाजीची। पुन्हा एकदा सगळी भाजी आहे चांगली मिक्स करून झाल्यानंतर इथे घेतला आहे गूळ। तर अगदी छोटा 2 इंच गूळ घेतला आहे, असं बारीक करून घ्यायचा आणि त्याची चव आहे ती खूप छान लागते। म्हणजे कांद्याचा गोड चव, टोमॅटोची थोडी आंबट चव आणि गुळाची गोड चव, अशी खूप छान त्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। त्यावर झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं, आपोआप ते पाणी सुटतं टोमॅटोचं आणि त्या पाण्यातच छानपैकी भाजी शिजल्या जाते। तर बघू शकता खूप छानपैकी अशी खरपूस भाजी शिजलेली आहे। थोडंसं खाली लागलं की त्याची चव अजूनच छान लागते। त्यावर आपण छानपैकी कोथिंबीर घातली मी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि मुलांच्या टिफिनसाठी ही झटपट होणारी भाजी आहे, तर तुम्ही याला टोमॅटोची चटणी म्हणू शकता। तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि एकदा नक्की करून बघा। अशाच नव्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।